Good morning, all of you. Today, today's the practical is to perform the essay of chlorpromazine hydrochloride. The today's practical is medicinal chemistry batch C. Today's practical aim of this experiment is to perform essay of chlorpromazine hydrochloride. The requirement: perchloric acid 0.1 molar, chloropromazine mercuric acetate solution 5% weight by volume in acetic acid, crystal violet solution 0.2% weight by volume in acetic acid, then acetone methyl orange indicator. The apparatus is conical flask, burette, beaker, potassium hydrogen phthalate, glacial acetic acid, crystal violet indicators. So these टू परफॉर्म एसे ऑफ क्लोरप्रोमॅजिन हायड्रोक्लोराईड म्हणजे काय आपल्याला परफॉर्म करायचं आहे तर क्लोरप्रोमॅजिन हायड्रोक्लोराईडचा एसे आपल्याला परफॉर्म करायचा आहे. आता एसे म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? टू चेक द प्युरिटी ऑफ ड्रग्ज या कंपाऊंड. आता एसे कशाचं बघणार आहोत आपण? क्लोरप्रोमॅजिन हायड्रोक्लोराईड. आता क्लोरप्रोमॅजिन म्हणजे काय तर दिस इज द क्लोरप्रोमॅजिन इज ए फिनोथायझिन ड्रग. कुठला आहे? फिनोथायझिन. and these drugs is used to treat psychotic disorders means such as schizophrenia, manic depression in adult, and it is also used in adult to treat nausea and vomiting. म्हणजे क्लोरप्रोमॅजिन हा कुठल्या ह्याचा क्लास आहे तर फिनोथायझिनचा क्लास आहे. आणि these drugs is used to ट्रीटमेंट ऑफ सायकॉटिक डिसऑर्डर. जे सायकॉटिक डिसऑर्डर असतात त्याच्यामध्ये हा ड्रग काय करतात ट्रीटमेंटसाठी यूज करतात. म्हणजे कुठलं सायकॉटिक डिसऑर्डर्स आहे तर सच ॲज सिझोफ्रेनिया और मॅनिक डिप्रेशन म्हणजे जे पागल वगैरे मॅनिक असतात ते, डिप्रेशन इन अडल्ट्समध्ये हे ड्रग काय करतात यूज करतात. आणि दिस ड्रग्स इज ऑल्सो यूज्ड इन अडल्ट टू ट्रेट नॉसिया अँड ओमिटिंग. ठीक आहे, मळमळणे आणि ओमिटिंग उलटीसाठी काय करतात हा ड्रग यूज करतात. आणि तीच एन्झायटी बिफोर सर्जरी, क्रोनिक हिकअप्स, ॲक्यूट इंटरमिडियंट पोरफारिया और सिम्पटम्स ऑफ टिटॅनस. सो दिस ड्रग्स इज यूज्ड टू ट्रीट द ॲक्यूट इंटरमिडियंट पोरफारिया और सिम्पटम्स ऑफ टिटॅनस म्हणजे हा ड्रग काय करतात यूज करतात. तर आपल्याला एसे ऑफ क्लोरप्रोमॅजिन, आता हे ड्रगचा आपण एसे करतो पण आपल्याला ह्याचा यूज माहीत पाहिजे कुठे आहे किंवा कुठल्या क्लासमधला ड्रग आहे. ठीक आहे, तर हा कुठल्या ड्रगमधला आहे तर फिनोथायझिन. आणि तो यूज कुठे करतात तर इट इज यूज्ड टू ट्रीट सायकॉटिक डिसऑर्डर्स म्हणजे कुठला सिझोफ्रेनिया अँड मॅनिक डिप्रेशनमध्ये हा ड्रग यूज करतात. आता टुडेज द प्रिन्सिपल. आता द प्रिन्सिपल ऑफ दिस क्लोरप्रोमॅजिन हायड्रोक्लोराईड. The principle of this chlorpromazine hydrochloride is estimated by non-aqueous titration and which is suitable for titration of weak acid and weak bases. म्हणजे याचं टायट्रेशन कशाबरोबर केलं जातं तर वीक ॲसिड आणि वीक बेसेस बरोबर. इन दिस नॉन ॲक्वियस सॉल्वंट. आता नॉन ॲक्वियस सॉल्वंट कोणकोणते आहेत लाईक परक्लोरिक ॲसिड, मिथाइल ऑरेंज, परक्लोरिक ॲसिड. सो दिस इज द नॉन ॲक्वियस सॉल्वंट. दिस सॉल्वंट यूज्ड टू दिस titration. The methyl orange indicator is used as this. The mercuric acetate is added in the non-aqueous titration in order to remove the chloride ions. म्हणजे मर्क्युरिक ॲसिड काय करायचं ॲसिटेट ॲड करायचं कशामध्ये नॉन ॲक्वियस टायट्रेशनमध्ये. त्याच्यामुळे काय होतं तर जे क्लोराइड्स आयन आहेत ते काय होतात रिमूव्ह होतात. आणि सो ॲज टू प्रिव्हेंट द इंटरफेरन्स ऑफ द क्लोराइड आयन्स रिलीज्ड बाय द टायट्रेट. आणि त्यातनं काय होतात प्रिव्हेंटर क्लोराइड आयन्स आहेत ते रिलीज्ड होऊन टायट्रेट करायचं. आणि दिस मर्क्युरिक ॲसिटेट रिप्लेस द हलाइड्स आयन म्हणजे इन क्लोरप्रोमॅजिन आणि विथ ॲसिटेट आयन विच इज स्ट्रॉंग बेस. ॲसिटेट म्हणजे मर्क्युरिक ॲसिटेट हे काय स्ट्रॉंग बेस आहे. आणि दिस ॲट द एंड पॉईंट ब्ल्यू कलर इज ऑप्टेंड. काय भेटणार आहे आपल्याला ब्ल्यू कलर ऑप्टेंड भेटणार आहे. म्हणजे आपण हे नॉन ॲक्वियस टायट्रेशन आहे. टायट्रेट कशाबरोबर करणार आहेत वीक ॲसिड किंवा वीक बेसेस घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये नॉन ॲक्वियस सॉल्वंट यूज करणार आहे. तो कुठला असणार आहे परक्लोरिक ॲसिड असणार आहे. त्याच्यामध्ये इंडिकेटर कोणता यूज करणार आहोत आपण मिथाइल ऑरेंज.
and this is added to non-aqueous titration in order to remove the chloride ions. काय होणार त्याच्यातून रिमूव्ह होणार आणि त्याच्यामुळे काय होतात क्लोराईड आयन रिलीज होऊन ते टायट्रेटमधून रिलीज होतात. त्यामुळे मर्क्युरिक ॲसिड रिप्लेस होऊन काय होतं हॅलाइड्स आयन कशाचे क्लोरोप्रोमॅजिनमध्ये तयार होतात आणि दिस ॲसिटेट आयन विच स्ट्रॉंग बेस असतात ते. आणि एंड पॉईंट काय येतो आपला तर ब्ल्यू कलर ऑप्टेन होतं. आता नेक्स्ट इज द केमिकल रिॲक्शन ऑफ क्लोरोप्रोमॅजिन हायड्रोक्लोराईड. आता बघा रिॲक्शनमध्ये सो दिस इज द मर्क्युरिक ॲसिटेट. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मर्क्युरिक ॲसिटेट इज CH2O CO CH2 double bond 2. So this is the mercuric acetate plus chlorpromazine. The molecular formula of chlorpromazine is the benzene ring two side और मध्ये कुठला आहे बेंझिन रिंग 3 घेतलेले आहे. त्याच्यामध्ये बेंझिन रिंगचे इकडे 6 मॉलिक्युल्स आहेत, इकडच्या साईडला 6 मॉलिक्युल्स आहेत, मध्ये आहे ते एन आणि एनला कुठला ग्रुप आहे CH2 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 N CH3 CH3. म्हणजे किती मॉलिक्युल झाले कार्बनचे 3 मॉलिक्युल्स म्हणजे C3 आणि वॉटरचे किती 2 4 6 मॉलिक्युल झाले वॉटरचे म्हणजे C3H6 आणि गिव्स द अमायन. आयनला काय आहे CH3 आणि CH3. आता CH3 म्हणजे काय मिथाईल ग्रुप. ठीक आहे, तर हा CH3 बॉन्ड अटॅच आहे. त्याचबरोबर यस आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या पोझिशनला कुठला ग्रुप आहे Cl ग्रुप आहे. ठीक आहे क्लोरप्रोमॅजिनचा. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरप्रोमॅजिन. आता दिस इज ट्रायटेड विथ परक्लोरिक ॲसिड अँड मर्क्युरिक ॲसिड. आता मर्क्युरिक ॲसिटेट and this is perchloric acid. The formula of perchloric acid is the HCO4. So this is the perchloric acid. This is titrated and gives the reaction is chlorpromazine. This is the benzene ring C double bond O C double bond O C double bond O NS gives C double bond O C double bond O C double bond O आणि C ला एका ह्याच्यामध्ये Cl अटॅच आहे. फक्त तर काय बघा जे CH2 N आणि जे मिथाईल ग्रुप आहे CH3चा त्याला फक्त काय हायड्रोजन मॉलिक्यूल काय झालेला आहे अटॅच झालेला आहे. म्हणजे CH3 आहे तसाच आहे पॉईंट, फक्त काय झालेलं आहे इथं H+ म्हणजे कुठला आपला अटॅच झालेला आहे. म्हणजे कुठल्या याच्यामध्ये C3H6N CH3 ला अटॅच कुठला झालेला आहे Nला ग्रुप H. सो दिस इज द प्लस CO4. यातनं हायड्रोजन मॉलिक्यूल आपण कुठे घेतला जो परक्लोरिक ॲसिडचा आहे HCO4 त्यातला हायड्रोजन मॉलिक्यूल्स कुठे गेलेला आहे आपल्या अमाइन ग्रुप म्हणजे क्लोरप्रोमॅजिनच्या स्ट्रक्चरमध्ये. आणि फक्त राहिलं काय CO4 प्लस H2Cl2चे किती मॉलिक्यूल आहेत क्लोराईडचे 2 मॉलिक्यूल्स आणि वॉटरचे 2 मॉलिक्यूल्स. H+ आयनचे किती आहेत 2 मॉलिक्यूल्स आहेत प्लस CH3COOH मिथाईल ग्रुप CH3COOH. सो दिस इज द केमिकल रिॲक्शन. म्हणजे तयार काय झालं क्लोरप्रोमॅजिन प्लस CO4 प्लस H2Cl2 प्लस CH3COOH. ठीक आहे मिथाईल कार्बोक्साइड. ठीक आहे COOH. सो दिस इज द केमिकल रिॲक्शन. देन नेक्स्ट इज द प्रोसिजर. द स्टँडर्डायझेशन ऑफ 0.1 मोलार परक्लोरिक ॲसिड सोल्युशन. म्हणजे आपल्याला टायट्रेशन करण्यासाठी अगोदर स्टँडर्डायझेशन करायला लागणार आहे. मग आपल्याला कशाचं स्टँडर्डायझेशन करायला लागणार आहे तर आपण काय नॉन ॲक्वियस सॉल्व्हेंट कुठला यूज केलेला आहे तर परक्लोरिक ॲसिड. मग त्या परक्लोरिक ॲसिडचं काय आपल्याला 0.1 मोलार अगोदर स्टँडर्ड बनवायला लागणार आहे. मग ते कसं बनवायचं तर डिझॉल्व 0.5 ग्रॅम ऑफ पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट in 25 ml of glacial acetic acid and add few drops of 5% weight by volume crystals violet indicator and this titrate the solution with 0.1 molar HClO4 till blue green color appear. म्हणजे so this is the HClO4 this is the perchloric acid. आता त्याच्याबरोबर काय नेक्स्ट तर त्याचं आपण हे आता स्टँडर्डायझेशन केलं 0.5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट घेतलं त्याच्यामध्ये 25 ml ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड घेतलं आणि फ्यू ड्रॉप्समध्ये 5% वेट बाय व्हॉल्यूम क्रिस्टल व्हायलेट इंडिकेटर ॲड केला आणि देन टायट्रेट केलं कशाबरोबर तर 0.1 मोलार परक्लोरिक ॲसिड बरोबर. आता ते हे झालं स्टँडर्डायझेशन झाल्यानंतर आपल्याला काय भेटलं आपल्याला मोलॅरिटी काढण्यासाठी स्टँडर्डायझेशन बरोबर. आता त्याचा आपण एसे करणार आहोत. आता
हे झाले स्टँडर्डायझेशन. एसे करणार आहोत त्याच्यामध्ये काय करणार, वेट ॲक्युरेटली अबाउट 0.6 ग्रॅम ऑफ क्लोरप्रोमॅझिन अँड डिझॉल्व इट इन 200 ml ऑफ ॲसिटोन अँड ॲड 50 ml ऑफ मर्क्युरिक ॲसिटेट सोल्युशन. म्हणजे आपण काय घेणार आहे, ड्रग क्लोरप्रोमॅझिन ड्रग किती 0.6 ग्रॅम घेणार आहोत. ते कशामध्ये डिझॉल्व करणार आहोत, तर 200 ml ॲसिटोनमध्ये, आणि त्याचबरोबर 15% काय मर्क्युरिक ॲसिड सोल्युशन ॲड करणार आहे. आणि दिस टायट्रेट द सोल्युशन विथ 0.1 मोलर परक्लोरिक ॲसिड युजिंग मिथाइल ऑरेंज इंडिकेटर अँड कॅरी आउट द ब्लँक टायट्रेशन. काय भेटणार आहे आपल्याला, एसएमध्ये ब्लँक टायट्रेशन भेटणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे, जसं आहे तसंच राहणार आहे फक्त. ठीक आहे, म्हणजे त्याचं ब्लँक टायट्रेशन भेटणार आहे. सो दिस इज द एसे ऑफ क्लोरप्रोमॅझिन. आता इक्विव्हॅलंट फॅक्टर बघा कसं आहे, कसं काढतात, तर 1 ml ऑफ 0.1 मोलर परक्लोरिक ॲसिड म्हणजे किती ग्रॅम क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड असणार आहे, तर 0.03553 ग्रॅम ऑफ क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड असणार आहे. आता देन नेक्स्ट इज द कॅल्क्युलेशनमध्ये बघा, स्टँडर्डायझेशन ऑफ 0.1 मोलर परक्लोरिक सोल्युशनचं आपल्याला स्टँडर्डायझेशन केलेलं आहे, तर त्याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, मोलॅरिटी काढायचं आहे. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर वेट अपॉन 204 व्हॉल्यूम इंटू V इंटू L. ठीक आहे. आता सो दिस इज द मोलॅरिटी, वेअर W म्हणजे काय, तर वेट ऑफ पोटॅशियम हायड्रोजन प्रिथॅलेट इन ग्रॅम, V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ परक्लोरिक ॲसिड कंझ्युम इन लिटरमध्ये किती हे केलेलं आहे ते, आणि 204 इज द मॉलिक्युलर वेट ऑफ पोटॅशियम हायड्रोजन थॅलेटचा काय आहे, मॉलिक्युलर वेट आहे. ते आपण काय केलं डिटरमाइन पहिल्यांदा, तर आपण मोलॅरिटी डिटरमाइन केलेली आहे. आता त्याच्यानंतर काय आपण डिटर्मिनेशन करणार आहोत, क्लोरप्रोमॅझिन काढणार आहोत डिटर्मिनेशन. म्हणजे आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे, अगोदर एसे करायचं आहे. मग एसेसाठी आपल्याला एसे म्हणजे काय असतं, टू चेक द प्युरिटी. मग आता प्युरिटी काढण्यासाठी पर्सेंट प्युरिटीचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. मग द पर्सेंट प्युरिटी ऑफ क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड इन सॅम्पल आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. मग ते कसं, तर क्लोरप्रोमॅझिनचा इक्विव्हॅलंट फॅक्टर घ्यायचा, म्हणजे किती 0.03553 इंटू वेट इंटू मोलॅरिटी. आता ह्याच्यामध्ये बघा, मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली आणि मोलॅरिटी गिवन, कशाची मोलॅरिटी गिवन म्हणजे किती असते आणि मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे मोलॅरिटी, ती कॅल्क्युलेट केलेली आहे स्टँडर्डायझेशनच्यानुसार. आणि गिवन म्हणजे जे आपण 0.1 मोलर परक्लोरिक ॲसिड घेतलेलं आहे ते काय असणार आहे, तुमचं गिवन असणार आहे मोलॅरिटी. आता बघा, पर्सेंट प्युरिटीचा फॉर्म्युला काय आहे, 0.03553 इंटू V इंटू मोलॅरिटी कॅल्क्युलेट डिवाइडेड बाय मोलॅरिटी गिवन इंटू W इंटू 100, वेअर मोलॅरिटी कॅल्क्युलेट म्हणजे काय, ऑब्टेनेड फ्रॉम स्टेप ए, म्हणजे स्टेप एपासून म्हणजे जे आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती तुमची कॅल्क्युलेट करून आलेली आहे. V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कशाचा, परक्लोरिक ॲसिडचा, म्हणजे जे टायट्रेशन करणार आहोत ते त्याचा तुमचा व्हॉल्यूम घ्यायचा. नंतर सो 0.03553 इज द तुमचा इक्विव्हॅलंट फॅक्टर आहे. आणि मोलॅरिटी गिवन किती असणार आहे तुमची, 0.1 मोलर घेतलेला आहे आपण. आणि वेट ऑफ सॅम्पल म्हणजे तुमचं क्लोरप्रोमॅझिन तुम्ही किती प्रमाणात घेतलेला आहे तो. आणि सो दिस इज द कॅल्क्युलेट द पर्सेंट प्युरिटी ऑफ क्लोरप्रोमॅझिन. अँड द नेक्स्ट रिझल्ट कसा येणार, तर पर्सेंट प्युरिटी ऑफ क्लोरप्रोमॅझिन इज, आता किती यायला पाहिजे आपले पर्सेंट प्युरिटी, आपण एसे करतो आहे. आता ओरिजिनल जो आपला ड्रग आहे त्याची किती असणार आहे, ही ओरिजिनल ड्रगचा 100% असतो तो. मग एसे करून आपल्याला पण कसं आलं पाहिजे 100%, म्हणजे 99% तरी तो प्युअर. जर तसं आलं तर आपण काय म्हणणार, सो दिस इज द प्युअर चेक द प्युअर ड्रग्ज आहे म्हणून. ठीक आहे, एसेन आलं तर, आणि एलाच पाहिजे 100%, 99% आलं म्हणजे तो काय आपलं एसे बरोबर झालेला आहे. ठीक आहे. सो दिस इज द टुडेज प्रॅक्टिकल इज द टू परफॉर्म एसे ऑफ क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड.